बँकेत न जाता घर बसल्या कर्ज हे मिळणार आहे। अप्लाय केल्यानंतर फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये कर्ज हे शेतकऱ्यांना मिळणार आहे। हो, तुम्ही खरं ऐकलं, सरकारने असं एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि या पोर्टलवरती अप्लाय केलं असता तुम्हाला फक्त 2 दिवसामध्ये कर्ज हे मिळणार आहे। तर संपूर्ण प्रोसेस ही नेमकी काय असणार आहे हे जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांना बी बियाणांसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जे कर्ज हवं असतं त्या कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत हेलपाटे घालावे लागतात आणि हेलपाटे घालून सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज लवकर अप्रूव्हल होत नाही, त्यामुळे सरकार नुकसानीच्या तोंडी जातो। त्यामुळेच सरकारने हे नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे नेमकं ही पोर्टल कोणतं असणार आहे, यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, तुम्हाला 2 दिवसामध्ये कर्ज जर हवं असेल तर त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला तुमच्याकडे असणे हे महत्त्वाचे आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार सर यांनी काल लाईव्ह वेळेत एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे की शेतकऱ्यांना आता घर बसल्या 2 दिवसाच्या आतमध्ये अप्लाय केल्यानंतर 2 दिवसाच्या आतमध्ये कर्ज हे मिळणार आहे। तर बघा, त्यामध्ये शासनाद्वारे जनसमर्थ पोर्टल लॉन्च केलेलं आहे, करण्यात आलेलं आहे। म्हणजे बघा, शासनाद्वारे जनसमर्थ एक पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं ही पोर्टल फक्त शेतकऱ्यांसाठीच लॉन्च केलेलं आहे। ज्यांचे नॅशनल बँकमध्ये खाते आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या पोर्टलवरती अप्लाय करता येणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना अप्लाय केल्यानंतर 2 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं कर्ज अप्रूव्ह सुद्धा होणार आहे। त्या लोकांनी जनसमर्थ पोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करू शकता, म्हणजे जे लोक असे आहेत की जे लोक पात्र आहेत अशा सर्व लोकांना, म्हणजे अशा सर्व शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलवरती अप्लाय हे करता येणार आहे। आता त्यामध्ये कोणते शेतकरी असणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। तर त्यांचे कर्ज हे 1 ते 2 तासांमध्ये अप्रूव्ह होणार आहे। बघा, 1 ते 2 तासामध्ये अप्रूव्ह होणार आहे। आता अप्लाय करायला जवळजवळ अर्धा तास जातो, म्हणजे 20 ते 22 मिनिटं ते सर्व जे फॉर्म आहे तो फिल करायला 20 ते 22 मिनिटं जातात आणि त्यानंतर 1 ते 2 तासामध्ये तुमचं कर्ज आहे ते अप्रूव्हलचं तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं कर्ज सुद्धा मिळणार आहे। बघा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणं आवश्यक असणार आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तुमच्याकडे जर ही कागदपत्रे असतील तरच तुम्हाला कर्ज हे घेता येणार आहे। तर कोणती कागदपत्रे, तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याला हे कर्ज घ्यायचं आहे त्या शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं आधार कार्ड हे असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आधार कार्ड असणं, त्या शेतकऱ्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर ॲग्री स्टॅकमध्ये फार्मर ID रजिस्टर केलेला असावा, म्हणजे तुम्ही जो फार्मर ID काढला आहे तर ॲग्री स्टॅकमध्ये रजिस्टर करून काढलेला असावा, कारण बऱ्याच जणांनी फेक फार्मर ID सुद्धा काढलेले आहेत। बऱ्याच जणांना फसवून, म्हणजे शेतकऱ्यांना फसवून बऱ्याच जणांनी फेक फार्मर ID सुद्धा काढून दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा चौकशी करायची आहे की तुमचा ॲग्री स्टॅकवरती नोंद आहे का, तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे। म्हणजे ॲग्री स्टॅकवरती ज्याचं रजिस्टर आहे आणि त्यातून ज्यांनी फार्मर ID काढला आहे त्यांनाच हे कर्ज हे मिळणार आहे। त्यानंतर नॅशनल बँकमध्ये तुमचं जे खातं आहे त्या खात्याचं बँक पासबुक असणं महत्त्वाचं आहे। म्हणजे जर तुमचं दुसऱ्या प्रायव्हेट बँकमध्ये खातं असेल तर ते खातं चालणार नाही, तुम्हाला नॅशनल बँकमध्येच खातं असणे गरजेचं असणार आहे। नॅशनल बँकमध्ये नॅशनल बँकेत तुमचं खातं आहे त्याच बँकेचं तुमचं पासबुक असणं हे महत्त्वाचं आहे। पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक CSC सेंटर असेल किंवा गावातील सेवा केंद्र असतील त्या सर्व सेवा केंद्रावरती ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। म्हणजे त्यामध्ये स्वतः तो CSC सेंटरवाला असेल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयातून कॅम्प नेमली जाणार आहे आणि ही कॅम्प पुढच्या आठवड्यापासून ज्या गावामध्ये CSC सेंटर आहेत किंवा सेवा केंद्र आहेत त्या सेवा केंद्रावरती या कॅम्प या
भरवल्या जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला कळलं असेल प्रोसेस कशी आहे, कागदपत्र कळले असतील किंवा तुम्हाला काय करायचं आहे तर शेतकऱ्यांना फक्त कुठे बँकेत जाण्याची गरज नाही, हेलपाटे घालण्याची गरज नाही, तर तुम्हाला तुमच्या गावातील जवळच्या CSC सेंटरवर कॅम्प घेतली जाणार आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत. आणि या कॅम्पद्वारे तुम्हाला जेव्हा कर्ज हवं आहे, तुम्हाला जे कर्ज हवं आहे त्यासाठी तुम्हाला जे किसान क्रेडिट कार्ड लागतं, हे किसान क्रेडिट कार्ड सुद्धा पूर्णपणे मोफत या कॅम्पमधून काढून देण्यात येणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर मागच्या वर्षीपासून सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की किसान क्रेडिट कार्ड हवं. मग त्यासाठी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड बऱ्याच शेतकऱ्यांकडे नाही, आणि हेच किसान क्रेडिट कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर ते सुद्धा या कॅम्पमध्ये तुम्हाला पूर्णपणे मोफत काढता येणार आहे. त्यानंतर बघा, हा फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हाला CSC सेंटर किंवा तुमच्या गावातील जे सेवा केंद्र आहे तेथे तुम्हाला जावं लागणार आहे. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक कॅम्प येणार आहे, त्यांचीच माणसे त्यामध्ये असणार आहे, त्यांच्यामार्फत एक कॅम्प येणार आहे. आणि या कॅम्पला जाताना तुम्हाला आधार कार्ड, तुमचं नॅशनलाइज बँकेचं जे पासबुक आहे ते पासबुक घेऊन जायला लागणार आहे. आणि तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याबरोबर तो मोबाईल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आधार कार्ड, पासबुक, तुमचा मोबाईल सोबत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमचं जे फार्मर ID कार्ड तुम्हाला मिळालेलं आहे ते फार्मर ID कार्ड हे सोबत असणं महत्त्वाचं आहे. हे 3 ते 4 कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल किंवा सेवा केंद्र असेल जेथे तुमचा कॅम्प भरला आहे तेथे तुम्हाला जावं लागणार आहे. आता तुम्हाला हेच कसं समजणार की तुमचा कॅम्प कुठे भरला आहे, तर तुमच्या गावामध्ये डिजिटल फ्लेक्स लावला जाणार आहे. त्यावेळी जेव्हा म्हणजे पुढच्या आठवड्यात ही प्रोसेस चालू होणार आहे आणि त्यावेळी तुमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये डिजिटल फ्लेक्स एक लावला जाणार आहे. तिथे तुम्हाला सांगितलं जाणार आहे की तुमच्या गावातील कोणत्या सेवा केंद्रावरती कॅम्प भरवली जाणार आहे आणि किती वाजता किंवा कोणत्या दिवशी कॅम्प भरवले जाणार आहे ही त्या डिजिटल फ्लेक्सवरती सांगितलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जेव्हा तो डिजिटल फ्लेक्स लागेल त्याकडे लक्ष देऊन तुम्ही या कॅम्पला हजर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही एरवी जे हेलपाटे घालता बँकेमध्ये कर्जासाठी, त्या कर्जासाठी फक्त तुम्हाला आता अर्धा तास द्यावा लागणार आहे. अर्धा तास सुद्धा नाही, 20 ते 22 मिनिटामध्ये तुमचा फॉर्म भरून होणार आहे. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला हे 3 ते 4 कागदपत्र घेऊन फक्त तिथे जायचं आहे. तुमचे सर्व प्रोसेस ही त्या कॅम्पचे जे मेंबर आहेत ते कॅम्पचे मेंबरच करून देणार आहेत. तर अतिशय महत्त्वाचा म्हणजे ज्यांचा ॲग्रीस्टॅकवर रजिस्टर करून फार्मर ID काढलेला आहे त्यांनाच ही जो लाभ आहे, हा जो लाभ आहे कर्जाचा, तो लाभ हा मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तिथं आधी तुमचं चेक केलं जाणार आहे. तुमचा जो फार्मर ID काढला आहे तो ॲग्रीस्टॅकवर रजिस्टर आहे का तो चेक केला जाणार आहे आणि मगच तुमची प्रोसेस ही केली जाणार आहे. म्हणजे कर्जाची प्रोसेस ही केली जाणार आहे. 1 ते 2 तासात तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेजसुद्धा येणार आहे आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं कर्जसुद्धा अप्रूव्ह होऊन तुम्हाला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट शेतकऱ्यांसाठी होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय कुमार सर सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आम्ही जो फ्लेक्स लावणार आहे त्या फ्लेक्सवरती खाली एक लँडलाईन नंबर देणार आहे. त्या लँडलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. कधी तर तुम्हाला जेव्हा एखाद्या ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस करायला तुमच्याकडून कोणी जरी 1 जरी रुपया घेतला तरी तुम्ही या लँडलाईन नंबरवरती कॉल करून तक्रार करायची आहे. कारण ही प्रोसेस आहे ती पूर्णपणे मोफत प्रोसेस आहे. सरकारकडून हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि सरकारकडून ही कॅम्प दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा शुल्क याला आकारला जाणार नाही. निःशुल्क आणि मोफत पद्धतीने हा कॅम्प घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना
कर्ज हे दिलं जाणार आहे. त्यामुळे कोणी जर तुमच्याकडून म्हणजे शेतकऱ्यांकडून जर पैसे घेत असेल या प्रोसेससाठी, तर तुम्हाला फ्लेक्सवरती लँडलाईन नंबर दिला जाणार आहे. त्या लँडलाईन नंबरवरती तक्रार करण्याचे एक तुमच्याकडे संधी आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.